नेतृत्व आज आपल्या सगळ्यांमध्ये आलेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण उसाच्या गुऱ्हाळात काम करणारा एक मुलगा, मातीमध्ये अनेक पैलवानांना लोळवणारा एक मुलगा, तिथपासून नगरसेवक, महापौर, खासदार आणि थेट केंद्रीय मंत्री, म्हणजे जे त्यांना मुरलीधर मोहोळ म्हणून ओळखतात त्यांना हा प्रवास खूप लोण्यासारखा असा छान मस्त झाला असेल असं वाटतं. पण जे तुम्हाला मुरली अण्णा म्हणून ओळखतात त्यांना या सगळ्या प्रवासामागचा संघर्ष माहिती आहे. आज महाराष्ट्राला त्या संघर्षाबद्दल ऐकायला आवडेल. सर्वप्रथम पुढारी न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. गेल्या 8 दशकाचा या राज्यातल्या पत्रकारितेचा प्रवास आणि आज नवीन जगासोबत चालण्यासाठी म्हणून मागच्या 1 वर्षापूर्वी सुरू केलेला पुढारी न्यूजच्या इलेक्ट्रॉनिक या सगळ्या न्यूज चॅनेलच्या प्रवासाला खूप मनापासून शुभेच्छा. तुम्ही म्हणालात तसं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातून, जिथं कुठेही राजकीय पार्श्वभूमी कधीच नाही, म्हणजे पुण्याच्या जवळ 20 किलोमीटरवरती माझं गाव आहे आणि तिथून सुरू झालेलं हे सगळं आयुष्याचा प्रवास. प्राथमिक शिक्षण तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आणि नंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना माध्यमिक शिक्षणासाठी वडिलांना पुण्यामध्ये नोकरी लागली आणि म्हणून आम्ही सगळं कुटुंब पुण्यामध्ये आलं. आणि वडिलांची नोकरी, आज मी सहकार खात्याचा मंत्री म्हणून मला काम करताना मला ह्याचं कौतुक आहे की माझे वडील जिल्हा बँकेत 35 वर्ष शिपाई म्हणून त्यांनी नोकरी केली आणि आज ते या सहकाराशी ते स्वतः जोडले, ते माझं कुटुंब जोडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि एक शेतकरी कुटुंबातून मी येतो. असा हा सगळा प्रवास जेव्हा सुरू झाला, वडील बँकेत नोकरी करत असताना सुद्धा स्वतःचं आमचं हे रसाचा गुऱ्हाळ चालवायचे आणि तुम्ही आठवण काढली म्हणून मग ते सगळं डोळ्यासमोर येतं. शाळेतून सुटल्यानंतर गुऱ्हाळावरती कंपल्सरी यायचं असं ठरलेलं होतं, मोठा भाऊ आणि मी. आणि मग कुठेतरी तो ट्रे असतो असा, त्याच्यात ग्लास ठेवलेले आणि मग वडील सांगायचे की त्या समोर पोलीस चौकीत ऑर्डर आहे, तिथे घेऊन जा. तिकडे बाजूला एक ऑफिसेसची बिल्डिंग आहे, मोठी कमर्शियल बिल्डिंग, तिथे घेऊन जा. असं ते रसाच्या गुऱ्हाळात म्हणजे ते एक अनुभव म्हणून असा खूप आयुष्यात की या सगळ्या प्रवासात मागे वळून पाहताना जेव्हा पाहतो की सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर जेव्हा राजकीय प्रवास म्हणून जेव्हा पाहतोय तेव्हा एक बूथ प्रमुख म्हणून बूथवरती काम करणारा कार्यकर्ता, तिथून संघटनात्मक प्रवास आणि आत्ता इथपर्यंतचं मला असं वाटतं की मी ज्या संघटनेत काम करतो, ज्या पक्षात काम करतो, मला असं वाटतं की तिथे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर काम करत राहिला तर काय होऊ शकतं, किती संधी मिळू शकते हे मी स्वतःच्या बाबतीत सांगू शकतो. तेच उदाहरण मी सर्वांना देईन की हा प्रवास सगळा सुरू असा झाला आणि आत्ता इथपर्यंत आहे. क्या बात आहे. एक कार्यकर्त्यापासून केंद्रीय मंत्र्यापर्यंतचा खूपच छान. केंद्रीय मंत्री बनल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या असतील, जसं की प्रोटोकॉल. बरेचदा असं होत असेल की राज्यामध्ये अनुभवाने, कामगिरीने ज्येष्ठ असलेले अनेक नेते, त्यांच्यापेक्षा तुमचा प्रोटोकॉल आता मोठा बनला आहे. कधी अशी ऑकवर्ड क्षण येतात किंवा कधी अशा गमती जमती घडल्यात? नाही, मला काय झालं की आदल्या रात्रीसुद्धा माहीत नव्हता तर उद्या काय होणार आहे. मी खासदार झालो, निवडून आलो, मला पुणेकरांनी काम करायची संधी दिली आणि 9 तारखेला मोदीजींचा शपथविधी होता आणि त्यामुळे मी असं ठरवलं मी महाराष्ट्र सदनला जाऊन राहिलो आणि 9 तारखेला शपथविधी म्हणून जातानाच 9 तारखेचं रात्रीचंच परतीचं विमानाचं तिकीटही काढलं होतं आणि 9 तारखेला सकाळी उठतोय तर सगळं बदलून गेलं. मला फोन आला, असं असं ठरलं, मला विश्वासच बसेना. मला असं वाटतं की एका दिवसात सगळं बदललं. म्हणजे अगदी कुटुंबापासून विचार केला तर मुलींनासुद्धा अजूनही असं वाटतं की आमचे वडील दिल्लीला जमा झाले, आता काही परत आम्हाला भेटत नाहीत. अशा ह्याच्यात ते सगळं बदलून गेलं. तुम्ही म्हणाला तसं खूप ऑकवर्ड होतं की स्वाभाविक आहे, कधी ह्याची सवय नाही. मी म्हणाल तसं की सर्वसामान्य कुटुंबानी सगळ्या परिस्थितीतून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे ह्याची सवय नाही. मी मागे कुठेतरी बोलताना सांगितलं की एका सिनेमामध्ये सलमान खानचा एक डायलॉग होता की ते काहीतरी सोनाक्षी सिन्हा ते की साहब थप्पड से नाही प्यार से डर लगता है, तसं बदनामी से नाही अभी इज्जत से डर लगता है असं झालं आहे की इतकी सवय नाही अजिबात अशी. आणि ते त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा हा बदल खूप आहे. मला थोडं व्यवस्थित
गाडी वळवा द्यायला थोडा वेळ लागेल, पण अचानक आले, जबाबदारी मोठी आहे. मला असं वाटतं की मी फोकस त्याच्यावरती केलं पाहिजे, जे दिलं ते काम केलं पाहिजे, या विचाराने पुढे काम करतो आहे. सहकार खात्याचा भार आपण सांभाळताय, राज्यमंत्री आहात आणि याचे कॅबिनेट मंत्री आहेत अमित शहा. म्हणजे थोडक्यात तुम्ही पक्षाच्या टॉप ब्रास सोबत काम करताय. हा अनुभव कसा राहिला? अमित शहा यांची कार्यशैली जवळून बघताना काय वाटतं? नाव घेतल्यानंतरच लक्षात येतं काय होतं ते. पण एक आहे की माझ्यासारख्या नवीन संसदेत काम करणार बाबा बसलेत, त्यांनी अनेक वर्षाचा दिल्लीचा अनुभव आहे, काम पाहिलं आहे. त्यामुळे नवीन माणसाला तिथे गेल्यानंतर खूप अडचणीला सामोरं जावं लागतं. स्वाभाविकपणे सगळं शिकायचं आहे मला. काय, मी जरी शेतकरी कुटुंबात नालतो, मला सहकार काय, मी काय थोडीच मला सगळं समजते. पण तिथं गेल्यानंतर शिकायचं आहे ही पहिली भावना मनामध्ये. पण शिकतानासुद्धा इतके कडक हेडमास्टर मिळतील मला वाटलं नव्हतं. त्यामुळं अशा कडक हेडमास्टरांच्या सोबत काम करायचं आहे. एक दडपण पण आहे आणि दुसरं समाधान यासाठी आहे की खूप शिकायला मिळेल. मी पाहतोय की गेले 2-2.5 महिने त्यांच्यावर काम करताना, म्हणजे सहकार त्यांच्या आवडीचा विषय आहे. सहकार मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती माननीय मोदीजींनी अमितभाईंच्या नेतृत्वाखाली त्यांना करून आणि 2-2.5-3 वर्ष सहकार मंत्रालयाचं प्रचंड काम माननीय अमितभाईंनी उभं केलं आहे देशभरात. खूप मोठं काम. आणि मला जास्त समाधान याचं वाटतं की मी अशा राज्यातून येतो की जिथे या राज्यातली 50% अधिक लोकसंख्या ही सहकाराशी जोडलेली आहे थेट. मग आमच्या गाव पातळीवरच्या आमच्या विकास कार्यकारी सोसायटी असतील, आमचे दूध संघ असतील, दूध डेअरी असेल, साखर कारखाने, या राज्यातले इतकी मोठी याची साखर कारखान्याची एवढी मोठी इंडस्ट्री आहे ही देशात कुठं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मला पण संधी आहे, मलाही शिकायचं आहे. आणि अमितभाईंसारख्या नेत्याबरोबर काम करणं, कधी ज्यांना कुठंतरी लांबून बघितल्यानंतर कधीतरी माझ्याकडे बघावं असं वाटायचं की कधीतरी बघा माझ्याकडे, मी पण कार्यकर्ता हात कर. पण आज त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आहे. मी भाग्यवान पण आहे आणि मला खूप त्यांच्याकडनं शिकायचं आहे. पण दोन्ही गोष्टी आहेत. थोडं दडपण असतं, स्वाभाविक आहे. एवढा मोठा माझ्या पक्षाचा नेता, देशाचा नेता, त्याच्यावर काम करायचं आहे आणि त्यामुळे दडपण आहे. पण समाधान याचं आहे की खूप शिकायला पण मिळेल. तुम्ही आता म्हणालात तसं महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र, त्याचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. आज केंद्रातून मंत्री बनून ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राकडे बघता तेव्हा काय वाटतं? म्हणजे थोडक्यात मी थोडंसं उदाहरण, थोडासा बोचरा प्रश्न विचारते. बुडीत चाललेले साखर कारखाने, राज्याबाहेर चाललेले दूध संघ किंवा भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या पतसंस्था, त्याच्यामध्ये राजकारण्यांचे हात बुडलेले आहेत असे आरोप होतात. हे सगळं बघताना काय वाटतं? याच्यामध्ये मी जे पाहतोय गेले 2 महिने की माननीय अमितभाईंनी एक नवीन संकल्पना आणली की सहकारिता में सहकार. सहकार जर समृद्ध करायचा असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था देशाची जर मजबूत करायची असेल तर सहकार समृद्ध झाला पाहिजे. आपल्याकडं एक वाक्य आहे बघा, सहकाराकडून समृद्धीकडे. जसं तुम्ही म्हणाला ही वस्तुस्थिती आहे की राज्यात अनेक ठिकाणी आपण साखर कारखाने पाहतो, पतसंस्था पाहतो, सहकारी बँका अडचणीत आहेत. पण त्यांनासुद्धा निश्चितपणे ताकद देणं, त्या उभ्या करणं हे त्याच्यामागे धोरण. NCDCच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना मागच्या एक दीड वर्षात 7,700 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना NCDC सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून दिले गेले. आज मी म्हणालो तसं सहकारिता में सहकार, याचा अर्थ असा आहे की त्या जिल्ह्याचा सहकार जर आम्हाला समृद्ध करायचा असेल, त्याला जर ताकद द्यायची असेल तर आमची जिल्हा बँक सक्षम झाली पाहिजे. जिल्हा बँक सक्षम झाली, राज्य सहकारी बँक सक्षम होईल. आज ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस, जे आम्ही पॅक्स म्हणतो, सहकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी म्हणतो, त्या गावातला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कुटुंब त्या सोसायटीशी आमचा जोडलेला आहे. आणि मग जर आम्हाला त्या गावातला पॅक्स असेल, जी आमची सोसायटी आहे, ती समृद्ध, ती सशक्त करायची, तर आम्हाला जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक, हे जे जाळं आहे, हे जे नेटवर्क आहे, हे सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही खूप काम करतो आहे. आणि म्हणून त्याच्यात असं ठरवलं की जिल्हा बँकेत त्या जिल्ह्यातल्या ज्या सहकारी सगळ्या संस्था असतील, सहकारी ग्रज संस्थापासून, साखर कारखान्यापासून, जे काही सहकार डेअरीज आहे, यांचं प्रत्येकाच्या ज्या काही आर्थिक उलाढाली असतील, आर्थिक विषय, हे सगळे जिल्हा बँकेच्या मार्फत पुढच्या काळात चालले पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये मी गुजरातला या विषयासाठी मला दौऱ्यावर पाठवलं. हा बदल बघा की 6,000 कोटी रुपये मागच्या केवळ 1 वर्षात गुजरातमधल्या सहकारी बँक, राज्य सहकारी 6,000 कोटी राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकेच्या याच्यामध्ये वाढ झाली. का तर याची अंमलबजावणी सुरू झाली. ही जर सगळीकडे झाली तर जिल्हा बँक सक्षम होईल, राज्य सहकारी बँक, आणि मग त्याच्यातली अनियमितता किंवा त्याच्यामध्ये होणारी काही गोष्टी, याला एक वेगळी देशाची एक
सहकाराचं एक नवीन नीती किंवा आपण त्याला एक धोरण तयार होतं आहे, त्यानुसार याची कार्यवाही पुढच्या काळात चालेल. अशा पद्धतीचं एक सहकाराचं एक मोठं धोरण आता त्याच्यावरती काम चालू, पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरण येईल. आणि म्हणून जर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची आहे, शेतकरी जर समृद्ध करायचा आहे, तर गावातली सोसायटी, दूध डेअरी आणि त्या अनुषंगानं जिल्हा बँक ह्या सक्षम करण्याकडे आमचं खूप मोठं आज पुढच्या दृष्टीनं, पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं आमचं नियोजन सुरू आहे. साखर कारखान्यांना दिलेली कर्जमाफी किंवा क्रेडिट हमी बरेचदा राजकीय असते असा आरोप होतो. म्हणजे स्वपक्षातनंही तुमच्या होतोय आणि विरोधी पक्षातनं तर कायमच होत असतो. का असं होतं? म्हणजे मला आता नावं घ्यायला लावू नका. बघा, आमचं काम काय आहे, आम्ही NCDCच्या मार्फत राज्य सरकारला कर्ज देतो. राज्य सरकारचा विषय आहे की त्यांनी कारखान्यांची जी काही आमच्याकडे नावं येतात आम्ही राज्य सरकारपर्यंत पोचवायचं का. कारण ही काय आम्ही थेट साखर कारखान्यांना किंवा आता परवा काही महाराष्ट्रातल्या सूतगिरणी ज्या काही आपल्या सूतगिरणी आहेत त्याच्या सगळ्यांचे एक संस्थेचे सगळे मिळून काही लोक दिल्लीला आले की त्यांनाही साखर कारखान्यांच्या धर्तीवरती भविष्य काळामध्ये सहकार्याकडनं आर्थिक सहकार्याची अपेक्षा आहे. साखर कारखाना असेल, सूतगिरणी, आम्ही थेट कुठल्या संस्थेला केंद्रातनं मदत नाही होत, ती राज्य सरकारला मिळते का, तर राज्य सरकार त्याची हमी घेतं. आम्ही विशिष्ट व्याजदराने देतो, राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं खाली त्या व्याजदरात त्यांना काय द्यायचं ते ठरवतं. त्यामुळे आम्ही कुठला कारखाना काँग्रेसचा आहे, कुठला राष्ट्रवादीचा, कुठला हा विचार आमच्या स्तरावरती आम्ही काही करत नाही. आमच्याकडे जी मागणी येते त्यानुसार आम्ही राज्य सरकारकडं 100% त्याची पूर्तता आम्ही करत असतो. तुमचं दुसरं खातं विमान वाहतूक. विमानतळांचं राज्यातल्या अनेक ठिकाणी भिजत घोंगड आहे. म्हणजे नवी मुंबईत आता येत आहे पूर्णत्वाला, पण पुण्याचा मात्र प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. इतर अनेक नावं आहेत. काय होणार त्याचा पुढे? कसा सोडवणार, कसा हा प्रश्न? अडचणी काय आहे? नाही, मला असं वाटतं तो इतक्या दिवसाचा सगळा प्रश्न आहे, तो काही लगेच थोडी सुटणार नाही. पण आम्ही सकारात्मकदृष्ट्या लगेचच त्याच्यावरती सुरुवात केली. एकतर नवी मुंबईचा विमानतळाचा उल्लेख झाला. मागच्याच 1 महिन्यामध्ये आम्ही त्याची स्वतंत्र पाहणीसुद्धा आम्ही सगळ्यांनी केली. साधारणतः 8 ते 10 महिन्यामध्ये नवी मुंबईचं विमानतळ सुरू होईल, प्रत्यक्षात ऑपरेशन सुरू होईल, प्रत्यक्षात उड्डाणं सुरू होतील तिथे. पुण्याच्या विषयात तसं एक तर आत्ताचं पुण्याचं जे विमानतळ आहे त्याचा रनवे एक्सटेन्शनचा विषय खूप दिवस पेंडिंग होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पुण्याचा खासदार जेव्हा खासदार पुण्यात मंत्री होतो, सिव्हिल एव्हिएशनचं खातं मिळतं, त्यावेळेला स्वाभाविक पुणेकर दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं आणि मग पुढारीसारख्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या लागू लागल्या की आता मोळांची जबाबदारी वाढली, मोळांकडनं पुणेकरांना अपेक्षा वाढल्या. माळी सर बरोबर आहे ना. तर असं हे सगळं सुरू झालं. त्यामुळे स्वाभाविकपणे माझ्यावरती एक दडपण होतंच, पण काम करायचंच आहे. दुसऱ्या दिवसापासून मी पुण्याच्या आत्ताच्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी कामाला सुरुवात झाली. तिथला बरेच दिवस OLS सर्वे बाकी होता. लँड ॲक्विजिशनचा विषय आहे. संरक्षण मंत्रालय, ते डिफेन्स, त्यामुळे संरक्षण मंत्रालयाची त्याला NOC आवश्यक होती, ती राजनाथ सिंग साहेबांना भेटून ती घेतली. OLS सर्वे AIच्या माध्यमातून झाला. DGCAची त्याला परमिशन हवी होती. सगळं आत्ता पूर्ण झालं. लवकरात लवकर पुण्याच्या जुन्या आत्ताचे जे वापरत आहे त्या विमानतळाचा रनवेचं एक्सटेन्शन आता प्रत्यक्षात लँड ॲक्विजिशनला आता सुरुवात होईल. त्यामुळे पुण्यातली आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढतील. पुण्यातल्या देशांतर्गत जी विमानसेवा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पुरंदरच्या विमानतळामध्ये मागच्या 2 सरकारच्या काळामध्ये एक सरकार आलं, दुसरं गेलं, परत ह्या सगळ्या याच्यामध्ये ती प्रक्रिया कुठंतरी लांबली गेली. मला असं वाटतं की पण व्यक्तिगत स्वरूपात आता त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी सुरू केला आहे. त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. काय आहे हे विमानतळं आणि ही गावं हेतले कोपऱ्यातले प्रश्न हे आमच्या अगदी जवळचे आहेत आणि उत्तरं देणारे नेतेही आमच्या जवळचे आहेत. त्यामुळे आम्ही हक्काने विचारतोय. हे मी का म्हणतो की अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मागच्या 10 वर्षातला जर एकूण तुम्ही देशातल्या एकूण या जर सेक्टरचा विचार केला तर बघा, मागच्या 10 वर्षात देशात नव्यानं 75 विमानतळ तयार झाले, नव्यानं 75 एअरपोर्ट्स निर्माण झाले, 469 नवीन हवाई मार्ग देशांतर्गत किंवा विदेशात नवीन सुरू झाले. त्यामुळे या क्षेत्रात एक मोठी क्रांती आत्ता घडती आहे. पुढच्या काळातलं 2047 माननीय प्रधानमंत्र्यांनी जे म्हटलं विकसित भारताचा ज्यांनी जो संकल्प केला त्याच्यामध्ये 2047ला या देशामध्ये 400 विमानतळ असतील. अशा प्रकारचं कामाचं नियोजन ज्या त्या मंत्रालयाला ज्याला त्याला दिलं. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही आता काम करायला लागलो. म्हणजे काल याच्यासाठी जवळजवळ 6 तास सगळ्या मंत्रिपरिषदेची बैठक, सगळे सेक्रेटरीज, कॅबिनेट मिनिस्टर, MOS सगळ्यांची, त्याच्यामध्ये ज्या त्या मंत्रालयाला जे ते काम दिलं पुढच्या 2047 सालापर्यंत जे टार्गेट दिले त्याच्यावर काम करायचं. आणि म्हणून इतकं मोठं काम या क्षेत्रात भविष्यात आपण करू शकतो आणि त्याच्यावरती खूप गतीनं काम सुरू आहे.
म्हणून मी म्हणालो की 75 नवीन एअरपोर्ट्स गेल्या 10 वर्षात झाली, 470-69 नवीन हवाई मार्ग सुरू झाले. 2027चं आमचं टार्गेट आहे की या देशामध्ये 400 विमानतळे, जगात सर्वाधिक 400 विमानतळे आपल्या देशात असतील, असं काम चालू. म्हणून मी अगदी खात्रीपूर्वक विश्वासानं सांगतो की चिंता करू नका, पुरंदरचं विमानतळाचं काम सुरू होईल. क्या बात आहे. डोमेस्टिक विमानतळांचा विषय निघाला. आपल्याकडे अनेक विमानतळ आत्ता ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे कोल्हापूरचं आहे, शिर्डी, नाशिक आहे, नागपूर आहे, संभाजीनगर आहे. इथे काय होतं, बरेचदा देशांतर्गत फेऱ्या नव्या सुरू होतात, पण कालांतराने त्या बंद होतात. विमान कंपन्या सांगतात प्रवासी नाहीत, प्रवासी म्हणतात भाडं जास्त आहे. म्हणजे उडानसारखी योजना असून सुद्धा ही परिस्थिती का? ते हां, म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही पुन्हा एकदा उडान देशांतर्गत कमी अंतराची शहरांना जोडण्यासाठीची म्हणून उडान जी काही योजना माननीय प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून आली, त्याच्यावरती खूप काम झालं. आत्ताही म्हणजे काल इथे येताना रात्री 8 वाजता सोलापूर विमानतळाची बैठक आम्ही करून महाराष्ट्रातल्या अनेक विमानतळाचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये खूप कामं आमच्या समोर आत्ता आहेत. काही कामं सुरू व्हायची आहेत, काही कामं सुरू आहेत आणि काही कामांना भविष्यामध्ये आम्हाला एक मूर्त स्वरूप द्यायचं आहे. त्यामुळे अशा महाराष्ट्रातल्या अनेक विमानतळाचे विषय जे आहेत ते निश्चितपणे, मी जरी देशाचं काम करत असलो तरी शेवटी मी या राज्यातून जातो, या महाराष्ट्रातून मी प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे माझ्या राज्यातली जी मोठी मोठी शहरं असतील, जिल्ह्याची स्थानं असतील, ती जोडण्याचं प्राधान्य हा निश्चितच माझ्या कामाच्या ह्याच्यात राहील. आणि त्यामुळे खूप कामं चालले आहे. सोलापूरचं झाले, कोल्हापूरचं सुद्धा रनवे एक्सटेन्शनचा विषय आहे, कराडचं बाबा बसलं, कराडच्या विमानतळाचा विषय लँड ॲक्विजिशनच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. या राज्यातल्या अनेक विमानतळाचा विषय, मग लाईट लँडिंगचे विषय असतील, तिथल्या रनवे एक्सटेन्शनचे विषय असतील, अशा सगळ्या याच्यावरती खूप चांगलं काम चाललं आहे. मी आज नाही सांगणार, कारण मला ही सुरुवात आहे. मी काही आज काहीतरी बोललं पाहिजे आणि मी बोललो फार काहीतरी बोलल्यासारखं होईल. त्यामुळे आधी करूया आणि मग बोलूया. राज्यातल्या राजकारणाकडे येऊया. तुम्ही भाजपमधला एक तरुण चेहरा, त्याचबरोबर एक मराठा समाजातला एक तरुण आणि चांगला चेहरा म्हणून आपण केंद्रात नेतृत्व करताय, राज्यात नेतृत्व करताय. राज्यातला जो आरक्षणाचा प्रश्न आहे तसं बघितलं तर हा प्रश्न चिघळलेला आहे थोडासा. कसं बघता याकडे, आणि याचं राजकीयीकरण झाल्याचा एक आरोप होतोय, त्याच्यावर आपली कॉमेंट? नाही, मला असं वाटतं मी त्याच्या अगदी खोलात नाही जाणार, पण एक आहे की या राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण आत्ता हवं आहे का, तर 100% हवं. त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही आरक्षणाच्याबद्दल. आज जे काही राजकारण आपल्याला प्रथमदर्शनी समोर दिसते, मला त्याच्या खोलात नाही जायचं. पण मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, मी केंद्रात जर या राज्याचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करतो, मला जे दिसतंय, मला असं वाटतं की 2014 ते 19च्या युती सरकारच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. ती हायकोर्टात टिकली, ती सुप्रीम कोर्टात त्यांचं सरकार असेपर्यंत टिकली. सरकार बदललं, आरक्षण गेलं. मी काय राजकीय काय बोलणार नाही, जे दिसतंय समोर ते सांगतो. सरकार बदललं, आरक्षण गेलं. आजही जे काही मराठ्यांचं आंदोलन राज्यभरात चालू आहे, मला असं वाटतं की राज्यातलं सरकार हे गांभीर्याने त्याच्याकडे पाहते. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे सरकार गांभीर्याने त्याच्याकडे पाहते. त्याच्यावरती 24 तास काम चालू आहे. आणि म्हणून आरक्षण देण्याच्या भूमिकेत तर निश्चितपणे हे सरकारपणे आम्ही सगळेच आहोत. फक्त त्याच्यामध्ये जे म्हणणं आहे, मागणी जी आहे आणि जे प्रत्यक्षात देण्याचा विषय, एकतर OBCचं आरक्षण, त्यांना त्यांचा अधिकार, आणि मराठ्यांना त्यांचं आरक्षण, ह्या दोघांच्या अधिकारांमध्ये, हक्कांमध्ये त्यांना कुठेही नुकसान न होता सर्व समाज, सर्व घटकांना न्याय कसा देता येईल या विषयावरती मला असं वाटतं राज्य सरकार खूप चांगलं काम करत आहे. दोघांनाही न्याय द्यायचा तर सरकारसाठी ती catch-22 सिच्युएशन बनलेली आहे. हा प्रश्न राज्यात सुटेल असं वाटतं का? कारण विरोधक सातत्यानं सांगतायत की केंद्राने सोडवला पाहिजे, केंद्राने हस्तक्षेप केला पाहिजे. आता तरी राज्य सरकार सक्षम आहे. राज्य सरकार, मला असं वाटतं त्यांच्या बाबतीवरती निश्चितपणे हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, मला विश्वास आहे. प्रतीक्षा आहे सगळ्या महाराष्ट्राला हा प्रश्न कधी सुटेल त्याची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुमचा प्रभाव मोठा आहे, म्हणजे तुम्ही राज्याचे सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस आहातच, पण पश्चिम महाराष्ट्रातले 58 मतदारसंघ, त्यावर तुमचं लक्ष विशेष आहे. आत्ता लोकसभेची निवडणूक झाली तर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही अशी खूप बरी परिस्थिती भाजपची आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे वाईटही नाही आहे, पण खूप बरी आहे असं नाही. विधानसभेसाठी ज्या वेळेला या 58 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करायचं आहे, काय रणनीती असेल आणि विधानसभेला काय चित्र दिसेल अशी अपेक्षा आहे? मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभेत निश्चितपणे हे मान्य केलं पाहिजे की आम्ही मागे आलो, आम्हाला जनमताचा कौल जो आहे तो स्वीकारला पाहिजे, तो मान्य केला पाहिजे. त्यामुळे त्याच्यातनं आम्ही काय शिकतोय,
तर आम्ही त्याचं विश्लेषण करतो, आम्ही त्याच्यात कुठे कमी पडलो त्याच्यावरती काम करतो आहे. आमची संघटना बघा अशी, मी राज्याचा सरचिटणीस म्हणून तुम्ही म्हणाला तसं मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास 2-3 वर्ष खूप केला, विधानसभाचा प्रवास केला मी, अगदी आमच्यात एक रचना मंडल म्हणून अगदी तिथपर्यंत प्रवास केला. मला असं वाटतं की हे संदर्भ आणि ते संदर्भ पूर्ण वेगळे राहतील आणि दोन्ही निवडणुका मी म्हणालो तसं आम्ही नक्की कमी पडलो, आम्ही त्याचं विश्लेषण करतो आहे, आत्मपरीक्षण एक करतो आहे. पण मला जे वाटतं की विधानसभेची निवडणूक जी आहे त्याचा विचार करता पुन्हा एकदा हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आपण पाहतो की खूप लोककल्याणकारी योजना राज्यामध्ये येत आहेत, महिलांसाठीच्या अनेक योजना येत आहेत, ज्येष्ठांसाठीच्या येतात, शेतकऱ्यांसाठी. म्हणून मला असं वाटतं की ती निवडणूक ही निवडणूक आपण दोन्ही वेगळ्या चष्म्यातनं वेगळ्या नजरेतनं पाहायला पाहिजे. तर फार काही आम्हाला अडचण वाटत नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 विधानसभेत निश्चितपणे आम्ही चांगलं यश मिळवू आणि पुन्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. अनेक उदाहरणं आपण देशातली पाहतो, एका निवडणुकीला निकाल वेगळा लागतो, दुसऱ्या निवडणुकीला बदलतो. त्यामुळे अगदीच मतांची टक्केवारी जर पाहिली तर फार मतांच्या टक्केवारीत फरक नाही, कमी अधिक मतांच्या फरकाने काही जागा गेल्या असतील, अगदी हजाराच्या घरात, म्हणजे 4 आकडीसुद्धा 5 आकड्यांपर्यंत नाहीत, पण 5,000, 10,000, 12,000, 15 अशा सुद्धा फरकाने अनेक जागा गेल्या. त्यामुळे मतांमध्ये फार फरक नाही पडला. आम्ही मतं फार आमची कमी नाहीच झाली, 0.4-0.5% काय ते आम्ही मतांनी मागे पडलो यावेळेस. म्हणून त्याच्यावरती याचं गणित नाही लावता येत. मला असं वाटतं की त्यामुळे आता सरकारचं, राज्य सरकार म्हणून काय काम आहे, राज्य सरकार त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आम्ही जनतेला सामोरं जातो आहे याच्यावरती खूप आवडतं. पुण्याकडे येऊया. पुण्यामध्ये आत्ता पूर आला हे वास्तव आहे. 3-4 वेळा असं झालं की नदीकाठचं पुणं पाण्याखाली जात आहे आणि जे बोट दाखवलं जातं ते तुम्ही महापौर असताना जी नदी सुशोभीकरण योजना आली, महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याच्याकडे बोट दाखवलं जाते, त्यामुळे तुंबतंय पुण्यात पाणी असा आरोप होतो. कसं बघता? मला असं वाटतं 2 वेगळे विषय आहेत. एक तर सगळ्यात पहिला मी महापौर होतो, माझी महापौर पदाची कारकीर्द संपून 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्ष प्रशासक आहे. त्यामुळे ठीक आहे, आता मला म्हणतायत तर लोकांना वाटतंय, विरोधकांना वाटतंय ते माझ्या नावात, ठीक आहे, माझी जबाबदारी मी काही झटकणार नाही, मी पुन्हा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. पण मला असं वाटतं की 2 वेगळे विषय आहेत. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आणि परवाचा पूर याचा काहीही संबंध नाही असं माझं मत आहे. कारण लक्षात घ्या, परवाचा जो काही पूर आला, नदी पात्राच्या बाजूला असलेला सगळा भाग आहे, म्हणजे आमच्या हिंगण्यापासून ते अगदी येरवड्यापर्यंत नदीच्या बाजूला असलेल्या भागामध्ये पाणी घुसलं, तिथे पुराचं पाणी आलं आणि तिथे जास्त प्रभाव दिसून आला. त्याचं कारण असं आहे की पुण्याला जे काही पाणी पुरवठा करणारी आमची धरणं आहेत, मग पानशेत आहे, आमचं वरसगाव आहे, टेमघर आहे, खडकवासला, या धरण साखळीच्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि शेवटी पाऊस झाला, सगळी धरणं भरल्यानंतर विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. 50,000 क्युसेकच्या वरती जर पाणी सोडलं तर स्वाभाविकपणे नदीच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी घुसलं. हे पुण्याच्या आज नाही, वर्षानुवर्षाचा इतिहास आहे, अनेक घटना घडल्या. त्यामुळे नदीला वरनं आलेलं पाणी हे बाजूला घुसलं. रिव्हरफ्रंटचा जर प्रॉब्लेम असता तर पेठांमध्ये पाणी घुसलं असतं, सोमवार पेठेत पाणी गेलं असतं, मंगळवार पेठेत पाणी गेलं असतं. मला असं वाटतं की धरण साठ्यामध्ये पाऊस जास्त झाला आणि पर्यायानं आम्हाला विसर्ग जास्त करावा लागला आणि म्हणून तो पूर आला. मी हे नाकारत नाही की पुण्यात अजून ते सोडून सुद्धा जास्त पाऊस झाल्यानंतर पुण्यात पाणी साठत नाही, साठतं, तो वेगळा विषय आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडणं हा जो अलीकडच्या काळातला एक नवीन ट्रेंड आपण पाहायला मिळतो आहे. निश्चितपणे पुण्यातले आम्ही असे काही 117 स्पॉट्स जे क्रॉनिक आहेत, एकदम क्रॉनिक, की जिथे किती पाऊस वाढला तर तिथे पाणी साठतं, ते आम्ही आयडेंटिफाय केले, त्याच्यावरती आम्ही काम करतो. त्याच्यावरती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडनं सुद्धा आम्हाला पैसे प्राप्त झालेत, केंद्राकडनं पैसे आलेत, महापालिकेने त्याचं टेंडरही आम्ही लावलं आहे. मला असं वाटतं की शेवटी हे काही एका दिवसात होत नसतं. मी महापौर 2.5 वर्ष होते, त्याच्या आधी बरंच काय काय होतं ना, असं थोडी एका दिवसात होतं. नाही, पण म्हणजे मला आठवतंय मी पुण्यात त्यावेळेला बातमीदारी करत होते. 2010 महेश झगडे त्यावेळेला आयुक्त होते. त्यावेळेला 80,000 क्युसेक, 87,000 क्युसेक हे खूप कॉमन होतं आणि त्यावेळेला एवढं पुणे पाण्याखाली जात नव्हतं आणि आता 35,000 जायला लागलं. अचानक 50,000 क्युसेकच्या वर पाणी सोडलं, अचानक, कल्पना न देता, आणि म्हणून तो गोंधळ झाला. म्हणून पाण्याचं तिथल्या लोकांचं व्यवस्थित त्यांचं स्थलांतर असेल, त्यांचं नियोजन बाकी करता आलं नाही. 80,000 क्युसेक पाणी माझ्या माहितीत नाही. जर ते तेवढं असेल ना,
तर पुण्यातल्या सगळ्या पेठात पाणी जाईल. मी तुम्हाला आत्ता बघा मला ही आकडेवारी आठवते, आपण पाहिजे तर झगडेंकडून ती कन्फर्म करून घेऊया. एनिवेज, विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि हे सगळं बघता सरकार समोरची, विशेषतः महायुती समोरची रस्सीखेच खूप मोठी आहे. म्हणजे आरक्षणासारखा प्रश्न आहे, स्त्री सुरक्षेचा प्रश्न आहे, अगदी आत्ता काल परवाची दुर्दैवी घटना, महाराजांचा पुतळा कोसळला, असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरनं अस्मितेचे मुद्दे कदाचित होऊ शकतात. हे आहेच, याचबरोबर मित्रपक्षांमधली रस्सीखेच ही पण आहे. किती मोठं आव्हान आहे विधानसभेला सरकारसमोर, महायुतीसमोर? शेवटी सरकार जेव्हा सरकार म्हणून काम करतो तेव्हा स्वाभाविकपणे असे अनेक प्रश्न जेव्हा समोर येतात, सरकारची ती जबाबदारी आहे 100%, याच्याबद्दल कोणी नाकारणार. सरकार कशा पद्धतीनं ते हाताळते, त्याला कशा पद्धतीनं त्याचं निराकरण करते, हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं सरकार खूप चांगलं याच्याबद्दल काम करतं आहे. निश्चितपणे काही प्रश्न, कायदा सुव्यवस्था असेल, परवाचाही प्रकार, त्याच्याबद्दल कोणीच त्याचं हे करणार नाही, त्याला कोणी 100% त्याच्याबद्दलचं तीव्र भावना नक्की आहेत. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, पण म्हणून सरकार जे चांगलं काम करते ते सुद्धा मला असं वाटतं जनता पाहती आहे. जनतेच्या समोर आहे. महिलांना 50% STच्या प्रवासात सवलत आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज आमच्या महिला शक्तीला सक्षम करण्याचा, आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवास मोफत दिला जातो आहे. राज्यातले विकासाचे मोठे प्रकल्प केले जात आहेत. असा तुमचा समृद्धी महामार्गासारखाचा रस्ता समोर दिसतोय, अटल सेतूसारखे प्रश्न, म्हणजे विकासाची दृष्टी एका बाजूला आहे आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी म्हणून अनेक लोककल्याणकारी योजना. मला असं वाटतं हे सगळं पाहता शेवटी विकास हा मला असं वाटतं की निवडणुकीचा मुद्दा असायला हवा. ठीक आहे, काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजे, त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत, भविष्यात त्या घडल्या नाही पाहिजे, ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पण मला असं वाटतं की शेवटी निवडून का देतो लोक का निवडून देतात आम्हाला किंवा सरकार, तर त्यांच्या अपेक्षा स्वाभाविकपणे आहेत की या राज्याचा विकास झाला पाहिजे, या राज्याला विकासाच्या दृष्टीनं अधिक काम झालं पाहिजे, समाज सुरक्षित राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. म्हणून मला असं वाटतं की जे काम चाललंय ते सुद्धा मला असं वाटतं की लोक पाहत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख झाला तुमच्या कुस्तीबद्दलचा आणि कोल्हापूरबद्दलचा, तर कोल्हापूरच्या काही आठवणी ऐकायला आवडतील आणि विशेषतः कुस्तीचा दिवस. कोल्हापूरचं माझं तर खूप भावनिक नातं आहे. माझं कॉलेजच तिकडं झालं. माझं कुटुंब मी म्हटलं तसं शेतकरी कुटुंबात नाही, तो माझे आजोबा, वडील, चुलते सगळे पैलवान, सगळे तालमीतले. आणि स्वाभाविक वाटतं की बाबा तूही तालमीत जा. पण नंतरचा काळ बदलत गेला. शिक्षण आणि कुस्ती असं दोन्ही एकत्र करायचं असेल तर कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे आणि देशभरातनं वेगवेगळ्या राज्यातनं पैलवान तयारीसाठी कोल्हापूरला येतात. आणि म्हणून स्वाभाविक मी त्याच वेळेला 90च्या आसपास मी कोल्हापूरला कुस्तीसाठी आलो. काही दिवस शाहपुरीत होतं, नंतर शासकीय कुस्ती केंद्र कसबा बावड्याला होतं सर, तिथेही सराव केला. पण ते करता करता कॉलेजही मी कोल्हापूरलाच केलं. राजकीय जीवनाचा प्रवास इथं नंतर सुरू झाला. पण मी बाहेरचा असून सुद्धा मला आठवतं की माझ्या कॉलेजची पहिली निवडणूक मी कोल्हापुरात जिंकलो.